चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 12वीच्या अर्थशास्त्राला सुरुवात करूया। तुम्ही जर पाहिलं तर 12वीच्या अर्थशास्त्र हे 11वीच्या अर्थशास्त्रापेक्षा बरंचसं वेगळं आहे। 11वीच्या अर्थशास्त्रामध्ये आपण राष्ट्रीय स्तराच्या जे काही समस्या होत्या, जसं वाढती लोकसंख्या, त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर वाढती बेकारी, त्याच्यानंतर देशामध्ये असलेल्या वेगवेगळ्या समस्या यांचा अभ्यास केला होता। 1991च्या आर्थिक धोरणांचा अभ्यास केला होता। पण 12वीचं अर्थशास्त्र हे 11वीच्या अर्थशास्त्रापेक्षा थोडंसं वेगळं आहे। 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला मुख्यत्वे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या वेगवेगळ्या संकल्पना शिकायच्या। त्याच्या दोन भागांमध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे। जसं पहिलं जर 5 धडे जर तुम्ही पाहिले तर ते सूक्ष्म अर्थशास्त्राशी निगडीत आहेत, तर नंतरचे जे 4 धडे आहेत ते कशाशी निगडीत आहे? स्थूल अर्थशास्त्राशी निगडीत आहे। ठीक आहे। कोणतेही जर आपण शास्त्र शिकत असू किंवा कोणतेही विषय शिकत असू तर सर्वात पहिले आपल्याला काय करायला पाहिजे? त्या विषयातलं घटकनिहाय किंवा आपण म्हणू शकतो की धड्यानिहाय किंवा चॅप्टर वाईज किती मार्क आहेत ते आपण सर्वात पहिले पाहून घ्यायला पाहिजे। जर तुम्ही पाहिलं तर पहा, 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये हे टोटल 10 धडे दिलेले आहेत, है ना। 10 धडे म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की 11 धडे आहेत, कारण तिसरा जो धडा आहे त्याला 2 भागामध्ये काय केलेलं, विभाजन केलेलं आहे। ठीक आहे। पहा, तुम्ही जर पाहिलं तर पहिलं दिले सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं मी तुम्हाला पाहिलं तुम्ही तर काय दाखवलेले, तो मार्क्स दाखवलेले, त्या धड्याला परीक्षेमध्ये किती मार्क्ससाठी तो धडा किंवा किती गुणांसाठी त्या धड्यावर प्रश्न येतील हे सांगितलेले। आता याच्यामध्ये 2 दिलेले आहेत, प्रत्यक्ष गुण आणि विकल्पासहित गुण। सर, प्रत्यक्ष गुण आणि विकल्पासहित गुण म्हणजे काय? प्रत्यक्ष गुण म्हणजे 7 मार्कासाठी या धड्यावर किंवा 7 गुणांसाठी या धड्यावर कंपल्सरी किंवा अनिवार्य काय येणार आहे, तो प्रश्न येणार आहे। आणि बाकीचे जे 3 मार्क आहेत ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये किंवा ऑरमध्ये काय केले जातील, विचारले जातील। म्हणून पहा, पहिल्या धड्याला 7 गुण इथं दिलेले आहेत आणि इथं किती गुण आहेत, 10 गुण आहेत। म्हणजे हा धडा या धड्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 7 गुणांसाठी हा धडा तुम्हाला कंपल्सरी, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, अनिवार्य प्रश्न याच्यावर विचारले जाणार आहेत। त्याच्यानंतर दुसरा धडा दिलेला उपयोगिता विश्लेषण, त्याला 7 आणि 10 दिलेले आहेत। मागणीचा विश्लेषण 8 आणि 12। त्याच्यानंतर मागणीची लवचिकता या धड्याशी निगडीत हा धडा आहे, तर यालाही 8 आणि 12 दिलेले। पुरवठा विश्लेषणाला 7 आणि 10 दिलेले आहेत। बाजाराचे प्रकार याला 7 आणि 10 दिलेले। हे जर तुम्ही 5 धडे पाहिले, तिसरा धडा हा 2 भागांमध्ये विभागलेला आहे म्हणून त्याला मी एकच धडा मानतोय। तर या 5 धड्याला जर तुम्ही पाहिलं तर याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे भाग म्हणू शकतो। याच्यामध्ये आपण फक्त सूक्ष्म अर्थशास्त्राचे वेगवेगळे नियम पाहणार आहोत। त्याच्यानंतर तुमच्याकडं निर्देशांक हा धडा दिलेला आहे, जो की स्टॅटिस्टिक्स किंवा सांख्यिकीशी निगडीत आहे। गेल्या वर्षी तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण क्वार्टाईल, डेसाईल, पर्सेंटाईल हे शिकलो होतो। पार्टिशन व्हॅल्यू नावाचा धडा होता। आता त्याचा पुढचा धडा दिला आहे, दॅट इज इंडेक्स नंबर किंवा निर्देशांक नावाचा धडा दिलेला आहे। याच्यामध्ये परीक्षेमध्ये सहसा न्यूमेरिकल क्वेश्चन्स किंवा कशाशी, गणिताशी निगडीत प्रश्न विचारले जातील। खूपदा याच्यावर थिअरीचे प्रश्नही विचारले गेलेले आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट धडा दिलेला पहा, राष्ट्रीय उत्पन्न, त्याचे गुण दिलेले आहेत। त्याच्यानंतर भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, त्याच्यानंतर नाणे बाजार, भारतातील नाणे बाजार आणि भारतातील विदेश व्यापार। आता तुम्ही जर पाहिले तर हे जे 4 धडे हे कशाशी निगडीत आहे, तो स्थूल अर्थशास्त्राशी निगडीत आहे। आणि वरचे हे जर तुम्ही धडे पाहिले हे कशाशी निगडीत आहे, तो हे सूक्ष्म अर्थशास्त्राशी निगडीत आहे। तर जेव्हा केव्हा आपण या धड्यांचा अभ्यास करतो तर आपण काय पाहिलं पाहिजे? आपल्याला सर्वात पहिले हे पाहिलं पाहिजे की या धड्यांना गुण किती आहे। विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा आपल्या धड्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण अर्थशास्त्र काय याचा अर्थ जाणून घेऊया, कारण जोपर्यंत आपल्याला अर्थशास्त्राचा अर्थ कळणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढचे धडे शिकून काही अर्थ नाही। म्हणून सर्वात पहिले शिकून घेऊया अर्थशास्त्र म्हणजे काय। तुम्ही जर पाहिलं तर मी एक इथं चित्र दिलंय। या चित्रामध्ये मी एक मुलगी दाखवली आहे। पहा,
तुम्ही 10वी पास झाल्यानंतर या मुलीसारख्या तुमच्याही अनेक इच्छा असतील. तुम्हालाही वाटलं असेल की आम्हाला चांगलीशी गाडी मिळायला पाहिजे, आता आम्ही कॉलेजमध्ये गेलेलो आहोत तर आम्हाला चांगला ड्रेस मिळायला पाहिजे, आमच्याकडे चांगला मोबाईल असायला पाहिजे, आम्हाला मित्रांना पार्टी द्यायची आहे, तसेच आम्हाला चांगला एखादा फॅन्सी बॅग मिळायला पाहिजे. या आपल्या अशा अनेक इच्छा असतात. आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहे 11वीमध्ये की माणसाच्या इच्छा काय आहे तो अनेक आहे. इच्छेचा अर्थ आपण जाणून घेतलं होतं की काही वस्तू आपल्याला हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. आणि त्या इच्छांची आपण वैशिष्ट्य पाहिली होती की इच्छा ह्या सतत वाढत राहतात, त्या सतत बदलत राहतात. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा काय होते व आपली जागृत होते. म्हणजे आपल्या इच्छा काय आहे तो असंख्य आहे. पण या इच्छा पूर्ण करण्याचं जे एक साधन आहे, सर्वात महत्त्वाचं साधन कोणतं आहे ते म्हणजे पैसा. तो प्रत्येकाकडे काय असतो, मर्यादित स्वरूपामध्ये उपलब्ध असतो. आणि या मर्यादित स्वरूपाच्या पैशातून आपल्याला काय करायचे असतात, तो आपल्या अमर्यादित गरजा पूर्ण करायच्या असतात. तर या सर्व गरजा आपण पूर्ण करू शकतो का एकाच वेळेस? साहजिकच उत्तर आहे नाही. म्हणून आपले आई वडील किंवा तुमचे आई वडील तुम्हाला काय समजवतात की पहा, यावर्षी तुला सर्व वस्तू घेण्यापेक्षा ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत त्या तू पूर्ण कर. म्हणजे काय सर, ते तुम्हाला समजून सांगतील की यावर्षी तू एखादी गाडी घेऊन घे, कारण तुला ट्युशनला किंवा कॉलेजला येण्या जाण्यासाठी कशाची गरज लागेल, गाडीची गरज लागेल. त्याचप्रमाणे तुला जर बॅग पाहिजे असेल तर चांगली बॅग घेऊन देऊ आम्ही तुला एखादं ट्युशन लावायचं तर ट्युशन करून देऊ. म्हणजे ते काय करतात, लक्षात घ्या की त्यांच्याकडे जे मर्यादित पैसा आहे त्याच्यातून ते आपल्या अमर्यादित गरजा भागवण्याचा काय करत असतात, तो प्रयत्न करत असतात. असंच सर्व समाजामध्ये लोक करत असतात. त्याने या समाजातूनच, या सर्व लोकांमधूनच किंवा या सर्व कुटुंबामधूनच काय निर्माण होतो, समाज निर्माण होतो. आणि समाजापुढेही किंवा एखाद्या सरकारपुढेही वेगवेगळ्या समस्या असतात, वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात. पण सगळ्यांचं साधन हे पूर्ण, या गरजा पूर्ण करणारं महत्त्वाचं जे साधन आहे पैसा, तो सगळ्यांकडेच, तो तुमच्या कुटुंबाकडं काय, माझ्या कुटुंबाकडं काय किंवा सरकारकडं काय, तो काय असतो, मर्यादित स्वरूपात असतो. आणि सरकार मग काय करते, त्याच्यातून ज्या अमर्यादित गरजा आहेत समाजाच्या त्या भागवण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत त्याच्यावर फोकस करतं किंवा त्याला प्रायोरिटी दिली जाते, त्याला प्रथम क्रमांक दिला जातो आणि त्या गरजा पूर्ण केल्या जातात. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचा जन्मच याच्यातून झालेला आहे. किंवा या अर्थशास्त्राचा, सूक्ष्म म्हणण्यापेक्षा अर्थशास्त्राचा जन्मच या संकल्पनेतून झाला आहे की आपल्या गरजा या अमर्यादित आहेत, तर त्या गरजा पूर्ण करणारी साधने आपल्याकडे काय आहे, तो मर्यादित आहेत. आणि या मर्यादित साधनातून आपण अमर्यादित गरजा कसा पूर्ण करतो याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. मराठीमध्ये त्याला खूप सुटसुटीत आणि खूप सुंदर असं नाव दिलेलं आहे, ते म्हणजे अर्थशास्त्र. अर्थ म्हणजे पैसा आणि शास्त्र म्हणजे काय म्हणू आपण, सायन्स. तर पैशाशी निगडीत असलेलं शास्त्र म्हणजे आपण त्याला काय म्हणणार, अर्थशास्त्र म्हणणार. ठीक आहे. तर हे थोडंसं एक अर्थशास्त्राची मी तुम्हाला ओळख करून दिली, कारण जोपर्यंत आपल्याला अर्थशास्त्राचा अर्थ कळणार नाही आपल्याला पुढं जाऊन काही फायदा आहे का, नाही. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या धड्याला आपण सुरुवात करूया. तुमच्याकडं जो अभ्यासक्रम दिलेला आहे किंवा तुमचा जो धडा दिलेल्या पुस्तकामध्ये त्याचं स्वरूप असं आहे. ठीक आहे. धड्याचं नाव आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी जसं सांगितलं की या धड्याला 2 विभागांमध्ये आपण काय करणार आहोत, विभागून अभ्यास करणार आहोत. पहिल्या विभागामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय, त्याचा अभ्यास विषय किंवा व्याप्ती म्हणजे काय आहे आणि त्याचा अभ्यास करणं का गरजेचं आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर दुसऱ्या भागामध्ये, याच धड्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या, त्याच्यानंतर त्याची वैशिष्ट्ये, त्याचा अभ्यास विषय किंवा व्याप्ती आणि सरते शेवटी आपण स्थूल अर्थशास्त्राचा काय पाहणार आहोत, महत्त्व पाहणार आहोत. 19व्या शतकापर्यंत किंवा 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अर्थशास्त्र हा पॉलिटिकल इकॉनॉमी किंवा राजकीय अर्थशास्त्र या नावानं ओळखलं जायचं. पण 19व्या शतकात 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठाचे रेग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्राला 2 भागांमध्ये विभाजलं, ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. आपण जो अभ्यास करणार आहोत या 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अर्थशास्त्राच्या मित्रांनो, त्याच्यामध्ये ही 2 विभाग केलेले. पहिले 5 धडे जे आहेत ते कशाशी निगडीत आहेत, ते निगडीत आहेत सूक्ष्म अर्थशास्त्राशी. 6वा जो धडा आहे तो निर्देशांक म्हणजे सांख्यिकीचा धडा आहे. आणि नंतरचे जे धडे आहेत ते दिलेले आहेत तुमचे स्थूल अर्थशास्त्राची निगडीत, जिथं आपण राष्ट्रीय स्तरावरचा अभ्यास करणार आहोत. इथं काय सांगितलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये, आधुनिक अर्थशास्त्राचे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या 2 मुख्य शाखा आहेत.
मी जसं सांगितलं आत्ताच तुम्हाला की दोन विभागामध्ये काय केलं आपण त्याला विभागलं, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र मित्रांनो हा शब्द ग्रीक शब्द मायक्रोज याच्यापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो लहान किंवा 1 दशलक्षांश भाग. शाळेमध्ये असताना तुम्ही सूक्ष्मदर्शिका पाहिली होती, ज्याच्या खाली आपण काय पाहायचो, अमिबा पाहायचो, जे साधारण डोळ्याला दिसायचं नाही. तर तुमचा प्रश्न असेल सर मग काय आता आपण इथं अमिबासारखं पाहणार आहोत का? इथं अमिबासारखं पाहणार नाही होत मित्रांनो. इथं आपण याचा अर्थ काय होतो, सूक्ष्मचा इथं अर्थ काय होतो, आपण अर्थशास्त्रातील वैयक्तिक घटकांचा म्हणजे पूर्ण भारतामध्ये जेवढी लोकसंख्या आहे, समजा 140 कोटी लोक आहेत, तर 140 कोटी लोकांचा आपण एकदाच अभ्यास करायचा नाहीये. त्याच्यातील एक व्यक्तीचा आर्थिक वर्तवणुकीचा आपल्याला काय करायचं आहे, इथं अभ्यास करायचा आहे. तर दुसरी शाखा आहे पहा स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र हा ग्रीक शब्द मायक्रोज याच्यापासून आले, इंग्रजीमध्ये त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. मॅक्रो हा शब्द ग्रीक शब्द मी आता जसं सांगितलं मॅक्रोज पासून आलाय, ज्याचा अर्थ काय असतो, समग्र किंवा मोठा. ठीक आहे. तर इथं काय सांगितलंय पहा तुमच्याकडं, सूक्ष्म म्हणजे लहान किंवा 1 दशलक्षांश भाग, ही संज्ञा मायक्रोज या ग्रीक शब्दापासून आली आहे. स्थूल म्हणजे मोठा ही संज्ञा मॅक्रोज या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. या शब्दाचा वापर 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रेग्निर फ्रिश यांनी सर्वप्रथम केला. पहा परीक्षेमध्ये तुम्हाला रिकाम्या जागामध्ये विचारलं जातं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा या संज्ञांचा वापर सर्वप्रथम डॅश डॅश यांनी केला. तर कोणी केला, रेग्नर फ्रिश यांनी केला. रेग्नर फ्रिशच्या पूर्वी जर तुम्ही पाहिलं तर तसं अल्फ्रेड मार्शल ज्यांचे आपण सर्व नियम 12वीमध्ये जे आपण अभ्यासणार आहोत ते सर्वात जास्त नियम कोणी दिलेले, तो रेग्नर फ्रिश यांनी न देता मार्शल यांनी दिलेले. आणि मार्शलनी जेव्हा आपल्या 1890 मध्ये पुस्तक लिहिलं होतं त्याच्यामध्येच त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राचे काय केलेले ओळख दिलेली आहे तशी, पण त्याला योग्य प्रकारे विभागलं कोणी, ओस्लो विद्यापीठाच्या रेग्नर फ्रिश यांनी. आता पहा इथं दिलेले 2 शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि कोणती शाखा आहे, स्थूल अर्थशास्त्र. अर्थशास्त्राच्या मुख्य 2 शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. हे पहा हे रेग्नर फ्रिश हे आहे. ठीक आहे. आता सर्वात पहिले आपण जाणून घेऊया सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. पहा सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. म्हणजे काय सर, पहा सूक्ष्म अर्थशास्त्रात आपण पूर्ण ग्राहक किती त्याचा अभ्यास न करता एखाद्या ग्राहकाच्या आर्थिक वर्तवणुकीचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे सर समजा एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर आपला काय बिहेवियर असेल किंवा आपण काय वर्तवणूक असेल आर्थिक, आपण ती वस्तू कमी खरेदी करणार. याचाच अभ्यास कुठं केला जाणार आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जाणार आहे. त्याचं एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला. पण जेव्हा जनगणना होते, जनगणना म्हणजे सेन्सस ज्याला आपण म्हणतो, दर 10 वर्षानं केली जाते की देशातील किती लोकसंख्या आहे ते मोजलं जातं. प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाचं बद्दल माहिती घेतली जाते, म्हणजे त्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये वयस्कर व्यक्ती किती आहेत, लहान मुलं किती आहेत, किती कॉलेजमध्ये जाणार आहेत, किती कमवते व्यक्ती आहेत, पुरुष किती आहेत, स्त्रिया किती आहेत, याचा काय केला जातो, सखोल अभ्यास केला जातो. म्हणजे आपण पूर्ण लोकसंख्येमध्ये एक कुटुंबाचा काय करतो, अभ्यास करतो. यालाच काय म्हणू आपण, सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणू शकतो आपण. म्हणून काय सांगितलं पहा, सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. हे लहान भागाशी संबंधित आहे, समग्राशी संबंधित आहे का, नाही. आपण पूर्ण देशाचा इथं अभ्यास करणार आहोत का, नाही. आपण देशातील एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या उद्योग संस्थेचा किंवा एखाद्या काय म्हणू आपण जो उत्पादक आहे किंवा जो विक्रेता आहे त्याचा आपण इथं काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत, त्याचा सखोल अभ्यास करणार आहोत. पुढं काय सांगितलंय पहा, सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रियांचा व वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे इथं आपण वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो. इथं आपण समग्रांचा अभ्यास करणार आहोत का, नाही. आपण एखाद्या ग्राहकाची आर्थिक वर्तणूक कशी आहे, एखाद्या विक्रेत्याची आर्थिक वर्तणूक कशी आहे,
एखाद्या उद्योग संस्थेचं कसं चाललंय, त्याचा व्यवसाय कसा चाललाय, त्याला काय अडचणी आहेत, बरोबर आहे, या सगळ्यांचा आपण अभ्यास कशात करणार आहोत, सूक्ष्म अर्थशास्त्रात करणार आहोत. पुढे काय सांगितलंय पहा, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. आता इथं काही व्याख्या दिलेल्या आहेत, त्या वाचून घेऊया, त्याच्यानंतर त्याचा अर्थ समजून घेऊया. पहिले पहा, मॉरिस डॉब यांनी सांगितलंय, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे आपण अर्थव्यवस्थेमधील वैयक्तिक घटकांचा काय करणार आहोत, सखोल अभ्यास करणार आहोत, बरोबर आहे ना. एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये चढ उतार होत असतील तर एखादा उपभोक्ता त्या चढ उतारीला त्याची कशी वर्तवणूक आहे त्यावेळेस, याचा अभ्यास आपण कुठं करणार आहोत, सूक्ष्म अर्थशास्त्रात करणार आहोत. पुढं पहा, AP लर्नर यांची व्याख्या दिलेली आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. ॲक्च्युअल आपल्याला तसं देशाला सूक्ष्मदर्शिकेखाली घेऊन पाहायचं नाही आहे. याचा अर्थ काय होतो, सांगण्याचा अर्थ काय की एखाद्या ग्राहकाची वर्तवणूक कशी आहे आपण अभ्यास करणार आहोत, एखाद्या उत्पादकाची वर्तवणूक कशी आहे याचा अभ्यास करणार आहोत. आपण देशाचा अभ्यास करणार आहोत का हो, इथं नाही. वर्गातील एखाद्या विद्यार्थ्याचं आपण अभ्यास करणार आहोत, न की सगळ्या विद्यार्थ्यांचा समग्र आपण अभ्यास करणार आहोत. पुढं काय सांगितलंय, अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबीय उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारे भूमिका पाळतात हे अभ्यासनासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राकडे जणू सूक्ष्मदर्शकातून पाहिले जाते. तुम्ही जर पाहिलं असेल, एखादी आपल्याला बिमारी असेल आणि जेव्हा आपण रक्त तपासणीला देतो तर शरीरातील पूर्ण रक्त काढून तपासणी केलं जातं का, नाही. त्याच्यातून काय केलं जातं, एखादं सॅम्पल घेतलं जातं, एखादा नमुना घेतला जातं आणि मग त्याचा अभ्यास करून हे पाहिलं जातं की कुठं काय समस्या आहेत. तसंच आपण जेव्हा देशाचा पूर्ण देशाचा अभ्यास न करता त्याच्यातून एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या उत्पादन संस्थेचा किंवा एखाद्या उत्पादकाचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा त्याला काय म्हणू आपण, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणू. म्हणजे आपण म्हणू शकतो की इथं आपल्याला पहा, हे जंगल दाखवलेलं आहे, आपल्याला पूर्ण जंगलाचा अभ्यास करायचा नाही आहे मित्रांनो. आपल्याला या पूर्ण जंगलाचा अभ्यास करायचा नाही आहे, आपल्याला जंगलातील एका झाडाचा अभ्यास करायचा आहे. हे पूर्ण काय हो जंगल आहे, या जंगलाचा अभ्यास न करता आपल्याला कशाचा करायचा आहे अभ्यास, एखाद्या झाडाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणार आहोत, न की आपण समग्रांचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. आता पहा, पुढे दिलेले आहे तुमच्याकडे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. सर व्याप्ती म्हणजे काय, पहा व्याप्ती म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशा कशाचा अभ्यास अंतर्भूत आहे, कशा कशाचा आपण अभ्यास करणार आहोत त्याच्याबद्दल इथं चर्चा केलेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर तुमच्याकडे एक चार्ट दिलेलं आहे किंवा टेबल दिलेलं आहे किंवा एक तालिका दिलेली पहा. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिले वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणून सांगितलंय, नंतर उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणून सांगितलंय आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता याचा आपण सखोल चर्चा करूया, सखोल अभ्यास करून घेऊया. आता पहा पहिलं काय सांगितलंय, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते, एखादा उत्पादक एखाद्या वस्तूची किंमत काही सपोज 20 रुपये ठेवतोय तर त्याने ही 20 रुपये किंमत कशी आणली आहे किंवा ही 20 रुपये किंमत कशी आली, याचा अभ्यास कुठं केला जाणार आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जाणार आहे. ठीक आहे. पहा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही जर पाहिलं, एक आपण इथं टेबल काढूया, एक चार्ट काढून आपण त्याचा अभ्यास करूया, समजून घेऊया. मी सांगितलं पहा की ही एक वस्तूची किंमत आहे आणि ही वस्तूची काय मागणी. आता वस्तूची किंमत आपण इथं लिहूया. आणि मागणी कशी असेल, समजा इथं एक 5 किलो आहे, इथं 4 किलो आहे, इथं 3 किलो आहे, इथं 2 किलो आहे आणि इथं 1 किलो आहे. आता याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येत आहे, आपण असं म्हणू शकतो सर की जसजसं किंमत वाढत चालली तसतशी मागणी काय होत चालली हो, कमी होत चालली. हे एक आपलं काय मानवीय वर्तवणूक आहे. जशाही वस्तू महाग होतात तशा आपण काय करतो, त्या कमी खरेदी करतो आणि जेव्हा वस्तू स्वस्त होतात तेव्हा आपण जास्त खरेदी करतो. बरोबर आहे ना. आता याच्यानंतर आपण पाहूया याचा पुरवठा कसा होतो, म्हणजे विकणारा कसा विकेल. हां, जेव्हा सर्वात जास्त कमी किंमत असेल
तर त्याची एक वर्तवणूक अशी असेल, म्हणजे जसजशी किंमत वाढत गेली तसतसा त्यानं पुरवठा काय केला, वाढवलाय. त्यानं जसजशी किंमत वाढली तसतसा त्यानं विक्री वाढवलेली आहे. आता हे असं का होतंय, कारण जसजशी किंमत वाढेल मित्रांनो तसतसा त्याचा होणारा नफाही काय होत जाईल, वाढत जाईल, आहे ना. तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही एकदम विरुद्ध आहे का. कसं पहा, किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि किंमत वाढली तर पुरवठा काय होतोय, कमी होतोय. आता तुम्ही जर इथं पाहिलं, थोडंसं हे करून पाहिलं, केअरफुली पाहिलं किंवा तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर या किमतीला पहा, इथं काय झालं, मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त आहे की नाही, आहे ना. इथंही जर तुम्ही पाहिलं तर सेम आहे. इथं पाहिलं तुम्ही तर मागणी ही पुरवठ्यापेक्षा काय कमी आहे आणि इथंही मागणी ही पुरवठ्यापेक्षा काय कमी आहे की नाही. म्हणजे या दोन किमती जरी उत्पादकाला प्रिय असतील, कारण जर जास्त किंमत असेल तर नो डाऊट त्याला नफा जास्त होणार, तर त्याला ती किंमत तर पाहिजे, बरोबर आहे. पण त्या किमतीला ग्राहक तेवढ्या वस्तूंची खरेदी करतायत का, नाही. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर पुरवठा 4चा आहे आणि मागणी 2ची आहे, तर 2 अतिरिक्त नग पडू नयेत त्याच्याकडे. आणि जेव्हा किंमत किती रुपये, 50 रुपये, तर तो पुरवठा करायला रेडी आहे 50, तो तयार आहे 50चा पुरवठा करायला, 5 नगाचा पुरवठा करायला तयार आहे. पण मागणी किती हो, 1 नगाची. म्हणजे तिथं जर पाहिलं तर त्याच्याकडे अतिरिक्त 4 नग पडू नये. आता वरच्या 2 किमतीचं बोलूया. 10 रुपये किंमत आणि 20 रुपये किंमत ही ग्राहकाला प्रिय आहे, कारण ग्राहक कोणी असो, तुम्ही असो की मी असो, आपल्याला कधी काय वाटतो की कोणत्याही वस्तूची किंमत काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे, ठीक आहे ना. तर जेव्हा किंमत कमी आहे तेव्हा आपण मागणी जास्त करतोय. म्हणजे जेव्हा किंमत 10 रुपये तर आपण 5ची मागणी करतोय, पण पुरवठा कितीचा होतोय, 1 रुपयाचा होतोय. आणि त्याचप्रमाणे जेव्हा 20 रुपये किंमत आहे तेव्हा मागणी 4ची आहे आणि पुरवठा कितीचा आहे, 2चा आहे. म्हणजे तिथं काय होतं, मार्केटमध्ये शॉर्टेज आहे किंवा वस्तूची नग संख्या कमी पडते, कमी आपल्याला मिळते. आता या चारही किमती, 2 किंमत जरी ग्राहकाला प्रिय आहेत आणि 2 किंमत जरी पुरवठादाराला प्रिय आहेत, तरी या किमती बाजारामध्ये चालणार आहेत का, नाही. आपल्याला एक अशा किमतीवर यावं लागेल जिथं दोन्ही काय तो विन विन सिच्युएशनमध्ये किंवा दोन्हींचं काय होतोय, दोन्हींमध्ये समाधानाची भावना आहे. आता ही किंमत कोणती आहे, तुम्ही जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर ही किंमत ही दिसते का, पहा बरं, ही दिसते का, पहा बरं. जिथं काय होते, मागणी बरोबर पुरवठा होतोय का हो. म्हणजे ही अशी किंमत आहे जी मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलावरून ठरते. ही कशावरून ठरते हो, मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलावरून ठरते. तर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पहा, आपला 3रा धडा आणि 4था धडा यालाच निगडीत आहे. 3रा धडा आपण मागणी आणि मागणीची लवचिकता हे शिकणार आहोत, तर 4थ्या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, तो पुरवठा शिकणार आहोत. आणि त्याच्यामध्ये मागणी आणि पुरवठा याच्या समतोलावरून किंमत कशी निश्चित होते ते आपण 5व्या धड्यामध्ये शिकणार आहोत. हेच आपल्याला कशामध्ये शिकवलं जातं, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये शिकवलं जातं. म्हणून इथं काय सांगितलंय पहा, वस्तू व किंमत निश्चितीचे सिद्धांत. काय सांगितलं पहा, वैयक्तिक वस्तूंच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. आत्ताच मी तुम्हाला समजून सांगितलं त्या कशाने निश्चित केल्या जातात, तो मागणी आणि पुरवठ्याने. आता मी तुम्हाला ते उदाहरणाने स्पष्ट केलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. मी आता सांगितलं तुम्हाला 3रा धडा आपण पाहणार आहोत, मागणीचे विश्लेषण. तर ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन व वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन, उत्पादक म्हणजे विक्रेत्याचे वर्तन, म्हणजे वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तूच्या किमती या मागणी आणि पुरवठ्यावरून कशा निश्चित होतात याचाही आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आता पुढं काय सांगितलंय पहा, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता पहा, कोणतीही वस्तू जर आपल्याला बनवायची असेल मित्रांनो किंवा सेवा द्यायची असेल तर 4 घटकांची गरज असते. त्या 4 घटक कोणते, सर्वात पहिले भूमी, दुसरं उदाहरण दिलं मी तुम्हाला श्रम, तिसरं उदाहरण दिलं मी ते तिसरं घटक म्हणजे आपलं काय म्हणू भांडवल, आणि चौथं घटक म्हणजे काय हो, संयोजक किंवा एखादी उद्योग संघटना. आता या 4 घटकांशिवाय आपण कोणत्याही वस्तूचं उत्पादन करू शकत नाही किंवा कोणत्याही वस्तूची आपण विक्री करू शकत नाही आणि सेवाही देऊ शकत नाही. म्हणजे काय सर, समजा मी एक उदाहरण दिलं तुम्हाला, आता मी तुम्हाला शिकवतोय. तर तुम्ही जर पाहिलं तर भूमीची गरज आहेच, नो डाऊट भूमी लागणारच आहे.
ठीक आहे. दुसरं श्रम. श्रम म्हणजे सहसा आपण काय म्हणतो, श्रम म्हणजे सर जे हे करतात लोक, काम करतात, मजुरी करतात, त्याला श्रम नाही मित्रांनो. श्रम म्हणजे ते नाही. श्रम म्हणजे काय, कोणतंही बौद्धिक किंवा शारीरिक काम जे पैसे कमवण्याच्या उद्देशाने केलेलं आहे त्याला काय म्हटलं जाईल, श्रम असं म्हटलं जाईल. आता त्याच्यानंतर येतं भांडवल. भांडवल म्हणजे आता मी तुम्हाला शिकवतोय तर हे कम्प्युटर बरोबर आहे ना, त्याच्यानंतर हे कॅमेरा वगैरे हे सगळं काय भांडवलाचं स्वरूप आहे, हे सगळं भांडवल आहे. आणि त्याचप्रमाणे संयोजक, हे 4 घटक लागणारच आहेत. या 3 घटकांकडून योग्य प्रमाणे त्यांचं बांधणी करणे आणि त्यांच्याकडून काम करून घेण्याचं काम संयोजकाचं आहे. या 4ही उत्पादन घटकांना यांचा मोबदला म्हणून, यांचा व्यवसायामध्ये जो वापर केला झाला आहे त्याचा मोबदला म्हणून काय दिलं जातं, भूमीला खंड दिला जातो किंवा भाडं दिलं जातं, श्रमाला मजुरी दिली जाते बरोबर आहे. त्याचप्रमाणे भांडवलावर व्याज दिलं जातं आणि संयोजकाला काय मिळतो, नफा मिळतो. आता हे कसं निश्चित होतं याचाही अभ्यास कुठं केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रात. सर एखादं उदाहरण द्या. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही जर पाहिलं तर एखादं लोकेशन आहे किंवा शहरात वर्दळीचं ठिकाण आहे जिथं सर्व बाजारपेठ आहे आणि शहरापासून थोडंसं दूर किंवा बाहेर गेलं, बाहेर म्हणजे आपण म्हणू की शहराच्या मुख्य ठिकाणाहून थोडंसं दूर ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर शहराचं जे मुख्य ठिकाण आहे जिथं सगळी बाजारपेठ आहे तिथं तुम्ही जर जागा खरेदी करायला गेलात किंवा भाड्यानं घ्यायला गेलात तर तिथं जागा महाग असेल बरोबर आहे ना. आणि तेच जर तुम्ही पाहिलं तर शहराच्या बाहेर किंवा आउटस्कर्टमध्ये तुम्ही जर जाऊन जागा खरेदी करायचा प्रयत्न केला किंवा किरायानं घ्यायचा विचार केला तर तिथं जागा स्वस्त असेल. असं का होतं, कारण जिथं बाजारपेठ आहे तिथं मागणी जास्त आहे त्या जागेची म्हणून तिथं किंमत जास्त मिळेल, तिथं भाडं जास्त मिळेल. आणि जिथं बाजारपेठ नाही आहे तिथं काय असेल, तिथं जागा स्वस्त मिळेल आपल्याला. दुसरं उदाहरण देतो. समजा मी एखाद्या मला ऑफिसमध्ये ऑफिस बॉय पाहिजे, मी पेपरमध्ये जाहिरात दिली बरोबर आहे ना की ऑफिस बॉय पाहिजे. आता तेव्हा पेपरमध्ये जाहिरातीला पाहून 2च मुलं आलेले आहेत आणि त्या 2 मुलांची अपेक्षा आहे. दोघांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला, त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांना विचारलं पगाराची अपेक्षा काय. जेव्हा त्या दोघांना माहीत पडेल की आम्ही 2 जणच आलेलो आहेत तर मला 10,000 रुपये मागू शकतील. या उलट सपोज मी पेपरमध्ये ॲड दिलेली आहे आणि त्या ॲडला पाहून माझ्याकडे 15-20 मुलं आलेले आहेत ठीक आहे. आणि आता त्या 15-20 मुलं आलेले आहेत आणि आता मला सांगा जेव्हा माझ्याकडं 15-20 मुलं आलेली आहेत तेव्हा मी कमी पगारावर मजूर घेऊ शकतो किंवा कमी पगारावर ऑफिस बॉय घेऊ शकतो की जेव्हा 2च मुलं आली तेव्हा कमी पगारावर घेऊ शकतो. साहजिकच उत्तर असेल जेव्हा तुमच्याकडे जास्त लोक येतील इंटरव्ह्यूला तेव्हा तुम्ही बार्गेन करू शकता, त्यांना कमी पगारावर घेऊ शकता. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जेव्हा श्रम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, काम करणारे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे तर साहजिकच त्यांना मजुरी कमी मिळेल. आणि त्या उलट जेव्हा काम करणारे कमी उपलब्ध असतील तर त्यांना काय मिळेल, साहजिकच त्यांना मजुरी जास्त मिळेल. त्याचप्रमाणे भांडवल बरोबर आहे ना. बँकेनं समजा भांडवल, बँकेकडं खूप पैसा पडलेला आहे आणि बँक आता कर्ज देण्यासाठी रेडी आहे ठीक आहे. तर तेव्हा साहजिकच व्याजाचा दर काय असेल, कमी असेल. तेच समजा बाजारामध्ये बँकांकडे पैसा कमी आहे आणि घेणारे खूप जास्त आहेत, लोन घेण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी खूप लोक आतुर आहेत ठीक आहे ना. तर अशा वेळेस व्याजाचा दर काय असेल, साहजिकच जास्त असेल. तर हे सगळं कसं निश्चित होतं याचा अभ्यास आपण पुष्ट करणार आहोत, सूक्ष्म अर्थशास्त्रात करणार आहोत. म्हणून काय सांगितलंय पहा, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. सूक्ष्म अर्थशास्त्र भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या मोबदल्याची निश्चिती करण्यास मदत करते. म्हणजे किती मोबदला द्यायला पाहिजे याचा अभ्यास आपण कुठं करतो, सूक्ष्म अर्थशास्त्रात. म्हणून पहा मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत असंही म्हटलं जातं. तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्ही विधानाशी सहमत आहात की असहमत आहात, सहकारण स्पष्ट करा याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते बरोबर आहे. तर आपल्याला उत्तर लिहावं लागतं की या विधानाशी मी सहमत आहे आणि त्याची कारणं अशी, हे जे 2 पॉईंट दिलेले ते लिहावे लागतील तुम्हाला. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंवा स्थूल अर्थशास्त्र हे मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते. तर तेव्हा तुम्हाला लिहावं लागेल की नाही, स्थूल अर्थशास्त्र हे
मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जात नाही, ते कशाचे सिद्धांत म्हणून ओळखलं जातं, ते रोजगाराचं सिद्धांत म्हणून ओळखलं जातं असं लिहावं लागेल आणि उत्तर लिहावं लागेल. ठीक आहे. आता तिसरं पाहूया आपण आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता आर्थिक कल्याणाचे सिद्धांत काय म्हणतं की इथं पहिले वाचून घेऊया मग मी समजून सांगतो. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. मी तुम्हाला या धड्याच्या सुरुवातीला सांगितलं की आपल्या गरजा अमर्यादित आहेत, पण ते गरजा पूर्ण करणारी साधने काय आहे तो मर्यादित आहे. तर अशा मर्यादित साधनांचा कार्यक्षमपणे कसा वापर करायचा याचा अभ्यास आपण कुठं करणार आहोत, सूक्ष्म अर्थशास्त्रात करणार आहोत. पुढं काय सांगितलंय जर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. म्हणजे काय सर, समाजामध्ये ज्या मर्यादित साधनं आहेत, बरोबर आहे ना, आणि अमर्यादित गरजा आता मी सांगितलं, त्या मर्यादित साधनांचा असा वाटप व्हायला पाहिजे की समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्याचा काय मिळायला पाहिजे, त्याला त्याचा फायदा व्हायला पाहिजे. असं जर होत असेल तर आपण काय म्हणू की ते कार्यक्षम वाटप आहे. नाही तर असं झालं की जे अमीर आहेत किंवा जे धनिक लोक आहेत त्यांच्याकडेच पूर्ण बेनिफिट्स चाललेत किंवा त्यांच्याकडेच अर्थव्यवस्थेचा पूर्ण फायदा चालला आहे आणि गरीब अजून गरीब होत असेल तर त्याला आपण कार्यक्षम वाटप म्हणणार का हो? नाही. तर सूक्ष्म अर्थशास्त्र काय म्हणतं, कार्यक्षम वाटप व्हायला पाहिजे. आणि ते कार्यक्षम वाटप कसं होईल हे कोण समजवतं आपल्याला, सूक्ष्म अर्थशास्त्र समजवतं. पुढं काय सांगितलंय आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास यात होतो. आर्थिक कार्यक्षमतेचे 3 प्रकार आहेत. पहिलं उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, दुसरं उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि तिसरं आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय, इंग्रजीमध्ये आम्ही याला म्हणतो मिनिमम इनपुट मॅक्झिमम आउटपुट. म्हणजे कमीत कमी साधनांमध्ये आपण जास्तीत जास्त काय करायला पाहिजे, उत्पादन करायचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजेच साधनांचा अपव्यय टाळून, जे मर्यादित साधनं उपलब्ध आहेत, संसाधनं उपलब्ध आहेत, त्याचा अपव्यय टाळून आपण जास्तीत जास्त काय करायला पाहिजे, त्याच्यातून उत्पादन काढायला पाहिजे. म्हणून काय सांगितलं उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. म्हणजे मिनिमम इनपुट, कमीत कमी साधनांचा वापर करून किंवा जे साधनं मर्यादित आहेत त्यांचा महत्तम वापर करून आपण जास्तीत जास्त काय करायला पाहिजे, उत्पादन करायला पाहिजे. हे कोण समजवतो आपल्याला, सूक्ष्म अर्थशास्त्र समजवतं. दुसरं सांगितलंय उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. आता उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय मित्रांनो, जे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू निर्माण केलेल्या चालल्या आहेत किंवा ज्या सेवा निर्माण होत आहेत त्याचा फायदा समाजातील किंवा अर्थव्यवस्थेतील शेवटच्या घटकापर्यंत, वंचित घटकांपर्यंत किंवा शेवटच्या लोकांपर्यंत त्याचा काय व्हायला पाहिजे, फायदा पोहोचायला पाहिजे. असं होता कामा नये की जे धनिक आहेत किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे तेच त्याचं बेनिफिट घेत आहेत किंवा त्यांनाच त्याचा फायदा होतो आहे आणि ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांचा फायदा होत नाही. असं न होता त्यास जे काही उत्पादन झालं आहे त्याचा पुरेपूर काय व्हायला पाहिजे, लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे असं सांगितलंय. म्हणून काय सांगितलंय संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे. म्हणजे गरिबांपर्यंत ज्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू निर्माण केलेल्या आहेत त्यांचा काय व्हायला पाहिजे, त्यांना फायदा व्हायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत त्या वस्तू पोहोचायला पाहिजे. ठीक आहे. आणि सर्वात शेवटी काय सांगितलंय एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता एकूण आर्थिक कार्यक्षमता काय म्हणते की देशामध्ये त्याच वस्तूंचं उत्पादन व्हायला पाहिजे ज्याची देशाला गरज आहे. आत्ताच मी तुम्हाला मित्रांनो सांगितलं की साधने काय आहे तो मर्यादित आहे. त्या मर्यादित साधनांमधून आपण अशाच वस्तूंचं उत्पादन करायला पाहिजे ज्याची देशाला गरज आहे, ज्याची लोकांना गरज आहे. कारण जर तुम्ही अशा संसाधनांचा, मर्यादित संसाधनांचा वापर करून त्या वस्तू बनवल्या ज्याची गरजच नाही आहे तर पहिले संसाधनं मर्यादित आहे आणि त्याचाही काय करताय हो तुम्ही, दुरुपयोग करताय. ज्या वस्तू गरजेच्या नाही आहेत त्या बनवताय. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत की कोणत्या साधनांची गरज आहे आणि ती साधनं बनवण्यासाठी आपण त्या मर्यादित साधनांचा काय करायला पाहिजे, वापर करायला पाहिजे. म्हणून काय सांगितलं एकूण आर्थिक कार्यक्षमता लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. मी आता जसं सांगितलं की ज्याची गरज आहे त्याच वस्तू उत्पादित करा, ज्याची गरज नाही आहे त्या वस्तूंचं उत्पादन करू नये, आहे ना. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्या देशामध्ये काय समस्या आहे, ज्या वस्तू एखादं उदाहरण द्यायचं असेल तर मी असं सांगू शकतो. शेतकरी काय करतात, एखाद्या वर्षी सोयाबीनला खूप जर मागणी आली तर दुसऱ्या वर्षी तुम्ही जर पाहिलं तर सगळेजण सोयाबीन लावतात.
आणि ते सोयाबीन पुढच्या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतं. आता या वर्षीचंच मी काल पेपरमध्ये पाहत होतो की सोयाबीनचे दर अचानक घसरलेले आहेत किंवा खूप कमी झालेले आहेत. ते का झालं? कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं उत्पादन झालंय की साहजिकच सोयाबीनची मागणी कमी आणि पुरवठा जास्त आहे, म्हणून काय होऊन जाईल, किंमत कमी होईल. या उलट जर तुम्ही पाहिलं तर आपल्या देशामध्ये डाळी जे आहे ती तूर डाळ असेल, मूग डाळ असेल, चना डाळ असेल, जी काही डाळ आहे त्या डाळीचं उत्पादन कमी होतं आणि त्यामुळे काय होतं, त्या डाळींचे दर वाढतात. म्हणजे आपण काय करतोय, पहिले तर संसाधनं मर्यादित आहे. पाणी असेल, बी बियाणे असतील, फर्टिलायझर्स किंवा खत वगैरे जे काही असतील ते मर्यादित आहे. त्या मर्यादित साधनांचा आपण योग्य प्रकारे वापर करतोय का? नाही. तर सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला समजवतं की या मर्यादित साधनांचा वापर करून आपण महत्तम उत्पादन कसं साधायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून काय सांगितलंय पहा, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटीचे विवेचन सूक्ष्म लक्ष्यी अर्थशास्त्रात केले जाते. तर इथपर्यंत आपण काय पाहिलं पाहता, सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे त्याची व्याख्या काय ते आपण पाहिलं. पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची काय पाहतो, वैशिष्ट्य पाहू. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ पसंत आला असेल, तुम्हाला जर खरंच वाटत असेल की हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही कामात येतील, तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.